मंत्र्यांना शेतकरी आत्महत्यांचे सोयीसूतक नाही. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची घाणाघाती टीका. राजकीय नव्हे तर सांस्कृतिक लोकशाही निर्माण होणं काळाची गरज. शिवराज महाविद्यालयात दमसाच्या साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन. मंत्र्यांना शेतकरी आत्महत्येचे काहीच सोयीसूतक नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही अत्यंत चिंताजनक बाब असून शेतकऱ्यांना वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी साहित्य आणि संस्कृतीचे स्थान फार महत्त्वाचे आहे. आज समाजाला वाली आहे की नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना नेमके कोण कारणीभूत आहे हे सांगण्याचे धाडस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनच झाले पाहिजे. राजकीय लोकशाहीपेक्षा सांस्कृतिक लोकशाही निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात शिवराज विद्या संकुल आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या 81व्या वाढदिवस वर्षाच्या औचित्याने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी दमसाचे संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे होते. स्वागताध्यक्ष म्हणून प्राध्यापक किसनराव कुराडे तर प्रमुख उपस्थित शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू VN शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कुंडीतील रोपाला पाणी घालून संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी दिवंगत समाजसेवक बाबा आढाव, पण्णालाल सुराणा आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉक्टर श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना वेदनामुक्त करण्याचा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी अर्थशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याचा सूर्य अजूनही गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचलेला नाही. अन्याय अत्याचाराविरोधात लढणारे साहित्य निर्माण करणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. साहित्यातून माणसाचे माणूसपण जपले गेले पाहिजे आणि माणूस दुःखमुक्त करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक अविनाश सप्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समीक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कादंबरीकार, कथाकार, कवी यांच्या तुलनेत समीक्षकाकडे उपेक्षेने पाहिले जाते. मात्र समाजात वाचल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, स्वरूप आणि त्याचा प्रभाव प्रत्यक्ष पाहण्याची संधी समीक्षकाला मिळते, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब असली तरी तो सहजासहजी मिळालेला नसून त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, असे त्यांनी नमूद केले. अनुवादाचे महत्त्व अधोरेखित करताना प्राध्यापक सप्रे म्हणाले, मराठी साहित्य अन्य भाषांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुवाद अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी काही मोजके लेखक वगळता मराठी साहित्याची ओळख इतर भाषांमध्ये नव्हती. मात्र आता कादंबरी, कथा, कविता यांचे अनुवाद होत असल्याचे स्वागतार्ह चित्र दिसत आहे. मराठी भाषा केवळ साहित्यापुरती न राहता विज्ञान, वाणिज्य, उद्योग, ज्ञानशाखांमध्ये पोहोचली पाहिजे. चांगल्या मराठी शाळा व नियतकालिके बंद पडत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमात परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर अच्युत माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नवे शैक्षणिक धोरण या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मश्री शिवचंद्र भाटिया, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष KG पाटील, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, प्राध्यापिका बीनादेवी कुराडे, प्राध्यापक विश्वजित कुराडे, राजेंद्र गड्यांनावर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्याध्यक्ष दिबा पाटील, कार्यवाह विनोद कांबळे, स्थानिक संयोजक विलास माळी, समन्वयक डॉक्टर अशोक मोरमारे, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्राध्यापक तानाजी चौगुले, रेखा पोद्दार यांच्यासह साहित्यिक, कवी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर श्रद्धा पाटील, दिनकर खवरे, सुरेश दास आणि दीपा बंदी यांनी केले. तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.